मित्रांनो आम्ही इथं थांबलेला आहे, पेट्रोल भरत आहे, तर गर्दी खूप आहे. आणि आमचा ब्लॉगर मित्रांनो एक नाही का मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आता असं की आम्ही गेलो आम्ही मस्त नाचू लागला एकदा. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. मी म्हणलं होतं तुम्हाला की व्लॉग टाकणार दररोज, पण दररोज तर झालं नाही, एक दिवस गॅप पडला मध्ये. सो आता बघू कसं होतं, तर टाईम भेटू तसं तसा व्लॉग बनवत जाईल. मी प्रयत्न करू डेली व्लॉग बनवण्याचा, पण तुम्ही व्लॉग बघत चला आणि कमेंटमध्ये सांगत चला की व्लॉग टाकायचा डेली नाही टाकायचा, कसा झाला व्लॉग, चांगला झाला की नाही हे सांगत चला. तर मला अजून इंटरेस्टिंग व्लॉग टाकण्यात आणि मी रोज व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन. सो आता व्लॉग बघत चला आणि कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा आणि शेअर करत चला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर व्लॉग बघता येईल. सो आता आजच्या व्लॉगला सुरुवात करू. तर काय आता मी चाललो आहे ITIचं ॲडमिशन करायला, म्हणजे ॲडमिशन नाही सॉरी व्हेरिफिकेशन करायला वरुडला. ITIमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर मी फॉर्म भरलेला आहे. सो आता व्हेरिफिकेशन करायला मी वरुडला चाललेलो आहे. आणि माझ्यासोबत हर्षू पण येणार, तर हर्षूच्या घरी जाऊ, हर्षूला घेऊ तिथून आणि त्याच्यानंतर मग वरुडला जाऊ आणि तिथं ITI कॉलेजला जाऊन व्हेरिफिकेशन करून घेऊ. म्हणजे मग पुढे मला ट्रेड्स भरता येतील आणि त्याच्यानंतर मग लिस्टमध्ये नंबर लागल्यानंतर ॲडमिशन होईल. स्वतः पटकन जाऊन व्हेरिफिकेशन करून घेतो. हर्षूच्या घरी जाऊ आता. ह्याला हर्षू चल बस ना. मित्रांनो आम्ही इथं थांबलेला आहे, पेट्रोल भरत आहे, तर गर्दी खूप आहे. आणि आमचा ब्लॉगर भाऊ डोक्याला न बांधता येत आहे एवढ्या उन्हात. भेटूया त्याला पेट्रोल भरल्यावर. पेट्रोल वगैरे भरून घेतलेलं आम्ही. आता चाललो आम्ही. पेट्रोल इतकं भरून घेतलं 100 रुपयाचं. गाडी चालू आता आलेलो मी ITI कॉलेजला. इथं पोहोचलेलो आहोत. आतमध्ये जाऊन मला व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि इथं मला नाही का माझा एक मित्र भेटलेला आहे श्री, तो फोनवर बोलत आहे. आणि आता तो पण म्हणजे त्याच्या मित्राचं ॲडमिशन करत होता, त्याच्यासोबत तो आला होता. आता जाऊ. आता मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. झाला असं की आम्ही गेलो त्या कॉलेजला, पण एक गोष्ट विसरलो की झेरॉक्स काढायच्या होत्या आम्हाला. झेरॉक्सचा बंच काढायचा होता. आणि त्याच्यात मेन असं की त्या कॉलेजजवळ एकही झेरॉक्सचं दुकान नाही. सो आम्हाला अजून 4-5 किलोमीटर आता तिकडे परत जावं लागणार रिटर्न झेरॉक्स काढायसाठी. असा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. झेरॉक्स काढायची विसरलो आणि तिथे येताच काढायची होती, पण आम्ही विसरलो. वरुडलाच काढायची होती, कॉलेज थोडं समोर आहे तर विसरलो. त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आता परत आम्हाला वरुडला जावं लागणार 3-4 किलोमीटर. आता परत झेरॉक्स काढणार आहे, मग परत कॉलेजला जाणार. हे आहे ना कॉलेजची बॅक साईड आहे पूर्ण. तिकडून कॉलेजची फ्रंट साईड आहे त्या साईडला, आणि हे बॅक साईड आहे. आणि या बॅक साईडला आम्ही आलो. इथं नाही का हे काय रे जिम इक्विपमेंट्स आहे ना, एक्सरसाइजसाठी इक्विपमेंट्स दिलेले आहे. इथं आता टाइमपास करू, कारण की ते त्यांचा ब्रेक आहे, काहीतरी मीटिंग चालू आहे त्याच्यामुळे थांबवलेलं आहे त्यांनी. सो आता इथंच काहीतरी थोडा वेळ टाइमपास करू. हर्षूचं तर चालू पण झालं. चालू दे मस्त बढिया. कोणतं ते लालवालं, हे लालच्या अलीकडलं, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. काय आहे काय ते नेमकं, हे काय दुसरं ट्राय करायला आता. हा बाई हर्षू दुसरंच काय वाटायला ते राहू दे. रे आगाव धंदे करायला उगाच. अरे हर्षू किती वेळ लागेल आपल्याला तिथं अजून काढणार आहेत. आता आपल्या लोक नमुने आमच्या जवळ आलेले आहे. आम्हाला भेटतो कॉलेजला, घराजवळ राहतात स्त्री त्या फळावर आहे. लवकर जायचं घरी. तू काय बोल. आलो आम्ही घरी, ॲडमिशन वगैरे करून, सॉरी व्हेरिफिकेशन वगैरे करून घरी आलो. आता हर्षू चालला घरी. हर्षूला सोडतो. बाय बाय. आता मी पण जातो घरी.
जेवण वगैरे करतो मस्तपैकी, मग येऊ परत बाहेर घराच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला येईल थोडंसं, भेटू. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6, मस्तपैकी मी गॅलरीत बसलेला आरामशीर गाणे वगैरे ऐकत होतो आतापर्यंत. म्हणलं ब्लॉग काढा थोडासा. मस्त शांत वाटतं, मस्त वातावरण आणि थंडगार वातावरणाची हवा सुटलेली आहे. हवा म्हणजे जास्त नाही पण थोडं असं थंडगार वाटतं. मस्त वातावरण पण बघा ना किती छान झालेलं मागे. हे बघा किती मस्त वातावरण झालेलं आहे. आज बेस्ट वाटतं वातावरण थोडंसं. कालपर्यंत तर ऊनच होतं मस्त. या साईडला पण बघा. थोडा बसू खाली, थोडंसं काम आहे घरी तर थांबलो होतो. नंतर मग जाऊ, ते मित्र पण ग्राउंडवर गेले आहेत सगळे. त्यानंतर मग मी जाईल बाहेर मस्त ऋतू वगैरे त्यांच्यासोबत बसणार. बघू अजून काय काय होतं आजच्या दिवसात. आता डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करत तुम्ही रोज, बघू काय होतं. तर आता यांचे काहीतरी चालूच आहे बघा. यांना भेटल्याशिवाय ना पूर्ण दिवसच पूर्ण होत नाही माझा. ते आलेलेच आहेत प्रतीक भाऊ, सौरव, मयूर. तू क्यों मुझे पारा टेंशन मतलब इस बार नहीं क्या पोस्टर पे तेराच फोटो लगाने वाला जैसा पिछली बार ऋतिक का लगा. नाही याचा तुझा नाही. आता तुझं झालं ना वारी. आता मयुराची वारी. नाही पण भाई त्या पोस्टरवर लय व्ह्यूज वाढले माझे. जय श्रीराम. जय श्रीराम. क्यों रे? हाँ जय श्रीराम. मैंने बोला मयूरा क्या छोड़ दिया क्या उसने. अरे सकाळी ॲडमिशनला गेलतो ITI हर्षूला घेऊन गेलतो ना. अबे जेव्हा मला नगरपालिका दिसला, हो सकाळी. ए जावे काय म्हणवायला का. अबे नळाचं बिल भरायला गेलो होतो, ट्रॅक्टर चालवायला नाही. जंगाला अबे तुम्ही आज एवढा लेट कोण आले ग्राउंडवरून. मला वाटलं लवकर येतो काय. हा नाही अभि हो रे मोठं दाखवतो, त्याचं टेन्शन नाही. मी गोरात दिसतो असं म्हणत नाही, काळा दिसतो. पण आता लाईट मुळे जरासा हो काहीतरी करू. मोबाईल हवे माझ्याजवळ, नाही तर नाही माझ्या एखाद्या मित्राजवळ तरी आयफोन पाहिजे होता मस्त ब्लॉग काढायला भारी. माझ्या मित्राजवळ तरी आयफोन पाहिजे होता मला ब्लॉग काढायला. पण नाही, जाऊ द्या काय करता, घेऊ आपण भविष्यात कधीतरी. काय आयफोन रे. आयफोन कुठे जुत्ती के आयफोन एकदा डबल. हे तर दिवसभर बसते मोबाईल मोबाईल मोबाईल, दुसरं कायला सुचत नाही. सौरव परवा दिवशी ना ही टी शर्ट घातली होती का ब्लॉगमध्ये. त्या दिवशी मला बघायला लागते ब्लॉगमध्ये तुला टी शर्ट कधी घातली. एक टी शर्ट घालतो का की दररोज तू. भाई एक दिवस झाला हो, एक दिवस आड गेला म्हणा. एक दिवस आड गेला. हो सगळ्याचे कपडे तेच दिसायले, ऋतिकचे तेच दिसायले. नाही रे ब्लॉग मध्ये नको पाहिजे तसं. अबे मस्त नाचू लागला एकदा. नंबर 1 असा. जाऊ दे बसलोय आता रिलॅक्स मध्ये मस्त पैकी. आता घरी आलो, खालून वरती खाली थोड्या वेळ बसलो होतो मित्रांसोबत सगळ्या. मस्त आता TV पाहत बसलोय घरी. TV पाहणार, आरामशीर झोप घेणार जेवण करून. कारण की आज दिवसभर खूप फिरणं झालं, सो आता थकलेलो आम्ही खूप जास्त. आजचा ब्लॉग पण आपण या ठिकाणी सेंड करू. ब्लॉग कसा वाटला सांगा, लाईक करत जा, शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. आता आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. टाटा बाय बाय, गुड नाईट.